महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर तत्वज्ञ आणि मानवतेचे पुरस्कर्ते आणि लीळा चरित्र या मराठीतल्या पहिल्या चरित्र ग्रंथाचे नायक श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती। यानिमित्त चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याशी संबंधित आणि महानुभाव पंथाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या राज्यातल्या 5 देवस्थानांच्या विकास आराखड्यांना आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली। 5ही विकास आराखड्यांसाठी 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। अमरावती, जालना आणि वर्धा इथं प्रत्येकी 1 आणि बीडमध्ये 2 देवस्थानं उभारण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं। नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातही आज चक्रधर स्वामींची जयंती साजरी करण्यात आली। बुलढाण्यामध्ये जायचा देव इथल्या चक्रधर स्वामी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वामींच्या जीवनचरित्रावरती प्रकाश टाकण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 2 दिवसीय चक्रधर स्वामी प्रकट दिन उत्सव साजरा होतोय। महानुभाव पंथातील साधू महंतांनी उपस्थित भाविकांना चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथाबद्दल तत्वज्ञान सांगून मार्गदर्शन केलं।